ब्रिंग अप म्हणजे संगोपन करणे किंवा सांभाळ करणे. कॉल इट अ डे. कॉल इट अ डे म्हणजे आजचे काम पूर्ण झाले आहे म्हणून बंद करणे. पूर्ण करणे किंवा झाले. कॉल ऑफ म्हणजे मागे घेणे किंवा थांबविणे. कॉल ऑन म्हणजे चालू ठेवणे. नंतर कॉल द रोल म्हणजे हजेरी घेणे. नंतर आहे कॅरी ऑन. कॅरी ऑन म्हणजे चालू ठेवणे. एखादी क्रिया चालू होती आणि ती पुढे परत चालू ठेवण्यासाठी कॅरी ऑन आपण म्हणू शकतो. जसे की स्टडी करणे, तो कॅरी ऑन करावाच लागतो प्रत्येकाला. कॅरी आउट म्हणजे अंमलात आणणे. काही प्लॅन फक्त बोलून चालत नाहीत तर ते अंमलातही आणावे लागतात, तेव्हा आपण कॅरी आउट असा हा वर्ड इथे यूज करू शकतो. प्लॅन तर छान करतो पण ते अंमलात येतात की नाही ते पाहावं लागतं, ते कॅरी आउट करावेच लागतात. नंतर कॅट्स अँड डॉग हा वर्ड बघा जरा मजेदार आहे. मुसळधार जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हा वर्ड यूज केला जातो. मुसळधार पाऊस पडणे. कम अक्रॉस हा वर्ड पण जरा मजेदारच आहे जेव्हा यूज करायचा असतो तेव्हा. हे बघा, कम अक्रॉस म्हणजे आपल्याला सहज किंवा अचानक एखादी गोष्ट दिसणे किंवा एखादी गोष्ट वाचनात येणे किंवा एखाद्याची अचानक भेट होणे, तेव्हा आपण कम अक्रॉस असा वर्ड यूज करू शकतो. अचानक भेट होणे, दिसणे, सापडणे वगैरे इथे यूज करू शकतो. ड्यू टू म्हणजे च्या कारणामुळे. फॉन्ड ऑफ म्हणजे ची आवड असणे. फॉर अ व्हाईल म्हणजे थोडा वेळ. गेट बॅक, आता हा वर्ड पण जरा मजेशीरच आहे हा. परत मिळविणे. गेट बॅक म्हणजे काय? परत मिळविणे. नंतर गेट मॅरिड म्हणजे लग्न करणे. गेट ऑन म्हणजे प्रगती करणे. आपलं वय जे असतं ते वाढत जाण्याला पण आपण गेट ऑनच म्हणू शकतो, तसंच म्हणतात. अँड गेट ओव्हर म्हणजे एखाद्या आजारातून किंवा अडचणीतून एखादी समस्या असेल त्याच्यातनं बाहेर पडणे म्हणजेच काय होणे? गेट ओव्हर होणे म्हणजे आजारातून बरा होणे. या पद्धतीने आपण हे वर्ड्स बघितलेले आहेत आणि हे खरंच खूप उपयोगी पडतात आपल्याला रोजच्या जीवनामध्ये. थँक्यू.